नमस्कार मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण पी ब्लॉक एलिमेंटचे ॲटॉमिक साईज, आयोनिक साईज, त्याच्यानंतर आयोनायझेशन एनर्जी आणि आयोनायझेशन एनर्जीचा ट्रेंड याच्याबद्दल डिस्कशन केलेलं आहे. आज आपण पी ब्लॉक एलिमेंटची पुढची प्रॉपर्टी बघणार आहोत. ती प्रॉपर्टी म्हणजे इलेक्ट्रॉन ॲफिनिटी. ॲफिनिटी म्हणजे काय? आकर्षण. बघा काय डेफिनेशन दिली इलेक्ट्रॉन ॲफिनिटीची. द एनर्जी रिलीज्ड म्हणजे एनर्जी बाहेर टाकल्या गेली, रिलीज झाली, when an extra electron is added to an isolated neutral gaseous atom is called as an electron affinity. जेव्हा एखाद्या ॲटम मध्ये आपण एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन ॲड करतो, त्या एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन ॲड केल्यामुळे जी एनर्जी बाहेर टाकल्या जाते, त्या बाहेर टाकल्या गेलेल्या एनर्जीला आपण काय म्हणणार आहोत? इलेक्ट्रॉन ॲफिनिटी, जी आपण कशाने दाखवत असतो? शॉर्ट फॉर्म EA. वन्स अगेन आय एम गोइंग टू रिपीट. ज्या वेळेस आपण एखादा न्यूट्रल ॲटम, न्यूट्रल म्हणजे ज्याच्यावर कोणत्याही पद्धतीचा चार्ज नाही, बघा एक्सवर प्लस मायनस काही चार्ज असतोय का? नाही. म्हणून तर आपण कोणत्या ॲटम म्हणतोय? न्यूट्रल ॲटम म्हणतोय. अशा या न्यूट्रल गॅसियस ॲटममध्ये आपण आता कशाची ॲडिशन करतोय? इलेक्ट्रॉनची ॲडिशन करतोय. मित्रांनो, आपल्याला कल्पना आहे ज्यावेळेस इलेक्ट्रॉन एक्सेस असतात, इलेक्ट्रॉन ॲड केल्या जातात, त्यावेळेस जो आपल्याला रॅडिकल, जो आपल्याला कंपाऊंड मिळतो त्याच्यावर कोणता चार्ज असतो? निगेटिव्ह चार्ज. बघा हा इथं एक्सवर कुठला चार्ज होता का? नाही. पण ज्यावेळेस त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन ॲड केला गेला, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या वाढली, म्हणून त्याच्यावर कोणता चार्ज आला? निगेटिव्ह चार्ज. म्हणजे न्यूट्रल ॲटमचं कन्व्हर्जन कशात झालंय? अनायनमध्ये. आणि हा इलेक्ट्रॉन ज्यावेळेस त्या न्यूट्रल ॲटममध्ये ॲड केला जातो, जी एनर्जी बाहेर पडते, त्या एनर्जीला आपण काय म्हणणार आहोत मित्रांनो? इलेक्ट्रॉन ॲफिनिटी. ओके. सो द एनर्जी रिलीज्ड when an extra electron is added in a neutral gaseous atom, that released energy is called as electron affinity. बरोबर. आता इलेक्ट्रॉन ॲफिनिटीचा आपल्याला ट्रेंड बघायचा आहे फॉर पिरियड्स अँड फॉर ग्रुप्स. ओके. आपण आता डिस्कशन करतो मित्रांनो ट्रेंड फॉर इलेक्ट्रॉन ॲफिनिटी. पेरियोडिक टेबलमध्ये ज्या हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत त्याला आपण काय म्हणतो असतो? पिरियड्स म्हणतो असतो. स्टेटमेंट काय लिहिलं आहे? अक्रॉस द पिरियड द इलेक्ट्रॉन ॲफिनिटी इन्क्रीजेस. सपोज आता हा बोरॉनचा ॲटम नंबर 5, 6, 7, 8, 9 म्हणजे लेफ्ट पासून राईटकडे आपण जसं जसं शिफ्ट होत जाऊ तसं इलेक्ट्रॉन ॲफिनिटी वाढत जाणार, इलेक्ट्रॉन ॲफिनिटीची व्हॅल्यू वाढत जाणार. काय कारण असेल याच्यामध्ये मित्रांनो? बोरॉनकडे 5 इलेक्ट्रॉन आहे, तर फ्लोरीनकडे किंवा ऑक्सिजनकडे किती इलेक्ट्रॉन आहेत? 8 इलेक्ट्रॉन आहेत. बोरॉनचा ॲटॉमिक नंबर 5 आहे, ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 8. आपण जर बघितलं लेफ्ट पासून राईटकडे आपण जसं जसं शिफ्ट होत जातो तसं तसं न्यूक्लिअर चार्ज वाढत जातो. न्यूक्लिअर चार्ज जेवढा वाढणार मित्रांनो तेवढा न्यूक्लियस पॉवरफुल होणार, आणि जेवढा न्यूक्लियस पॉवरफुल होईल तेवढं तो एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन सफिशियंटली हँडल करू शकेल. म्हणून आपण जसं जसं लेफ्ट फ्रॉम राईटकडे जातो तो न्यूक्लिअर चार्ज वाढतो, न्यूक्लिअर चार्ज वाढल्यावर न्यूक्लिअर पॉवरफुल होतो, न्यूक्लियस पॉवरफुल होतो, आणि तो पॉवरफुल झाल्यामुळे तो एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आलेला व्यवस्थित हँडल करू शकतो. म्हणून लेफ्ट पासून राईटकडे म्हणजे अक्रॉस द पिरियड इलेक्ट्रॉन ॲफिनिटी इन्क्रीज होतात. बरोबर. आता पिरियड्सबद्दल डिस्कशन झालं. आता आपण बघूया ग्रुप म्हणजे व्हर्टिकल लाईन. काय स्टेटमेंट केलंय? इन ए ग्रुप इलेक्ट्रॉन ॲफिनिटी डिक्रीजेस. टॉप टू बॉटम इलेक्ट्रॉन ॲफिनिटीची जी व्हॅल्यू आहे मित्रांनो ती कमी कमी होत जाते. ठीक आहे. बघा त्याचे पण त्याला पण काही एक्सेप्शन्स आहेत. बघूया. बघा आपण काय स्टेटमेंट केलंय मित्रांनो? इन ए ग्रुप म्हणजे टॉप टू बॉटम इलेक्ट्रॉन ॲफिनिटी डिक्रीजेस. पण आपण जर बघितलं फ्लोरीनची इलेक्ट्रॉन ॲफिनिटी किती आहे? 332.6 किलो जूल पर मोल. याच्यापेक्षा कशी हवी होती? आपल्याला कमी पाहिजे होती. फ्लोरीनपेक्षा फ्लोरीनची इलेक्ट्रॉन ॲफिनिटी कशी हवी होती? आपल्याला कमी पाहिजे होती. पण आपण जर बघितलं तर ती काय झालेली आहे? वाढलेली आहे. 332 वरून कुठे आली? 348 वर. आणि नंतर परत ती कशी होती? ते कमी होती. मग फ्लोरीनपेक्षा फ्लोरीनची इलेक्ट्रॉन ॲफिनिटी का जास्त आहे? तर याचं मागचं कारण असं आहे मित्रांनो, फ्लोरीनची जी ॲटॉमिक साईज आहे मित्रांनो ती खूप कमी आहे, छोटी आहे. मग ज्यावेळेस इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आपण ज्यावेळेस त्या ठिकाणी ॲड करायचा प्रयत्न करतो
त्यावेळेस फ्लोरीनचे इलेक्ट्रॉन आणि एक्स्ट्रा ॲड झालेले इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये रिपल्शन निर्माण होतं आणि रिपल्शन निर्माण झाल्यामुळे त्या ठिकाणी तो फ्लोरीनचा ॲटम काय अनस्टेबल व्हायला होत असतो. म्हणून फ्लोरीन सहजासहजी इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करत नाही. बरोबर. आता सपोज फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती आहे 9. बघा मित्रांनो फ्लोरीन ॲटॉमिक नंबर किती आहे 9. त्याचं कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p5. ज्यावेळेस एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आपण त्यामध्ये ॲड करू तो कुठे येणार या ठिकाणी ॲड होणार. मग हे जे इलेक्ट्रॉनचं काय होतंय रिपल्शन होत आहे. ठीक आहे. त्यामुळे फ्लोरीनमध्ये इझिली इलेक्ट्रॉन ॲड होणार नाही. तर फ्लोरीनच्या संदर्भामध्ये त्याच्यामध्ये पुढे एम्प्टी 3d ऑर्बिटल आहे. ओके. त्यामुळे जो इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी ॲड होणार आहे त्याच्यामध्ये रिपल्शन कमी प्रमाणात होईल. म्हणून फ्लोरीनपेक्षा क्लोरीनची इलेक्ट्रॉन अफिनिटी कशी आहे जास्त आहे. ओके. बरं. पण मित्रांनो सपोज आपण नायट्रोजन आणि फॉस्फरस जर घेतलं तर त्यांची जी इलेक्ट्रॉन अफिनिटीची व्हॅल्यू आहे ती कशी आहे मित्रांनो कमी आहे. का तर नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर 7 त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येणार 1s2 2s2 आणि 2p3. बरोबर. आता हे जे कॉन्फिगरेशन आहे एक्झॅक्टली हाफ फील्ड कॉन्फिगरेशन. अजून एखादा इलेक्ट्रॉन ॲड केला तर एक्झॅक्टली हाफ फील्ड कॉन्फिगरेशन कसं असतं एक्स्ट्रा स्टेबल असतं. म्हणून नायट्रोजन काय करणार आहे इझिली इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करणार नाही. त्याने इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केला तर त्याचं एक्स्ट्रा स्टेबल कॉन्फिगरेशन नाहीच होणार आहे. म्हणून नायट्रोजन असेल आणि फॉस्फरस असेल यांच्या इलेक्ट्रॉन अफिनिटीची व्हॅल्यू कशी असतात कमी असतात. सो इलेक्ट्रॉन अफिनिटी इज द एनर्जी रिलीज व्हेन ॲन एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन इज ॲडेड टू एनी न्यूट्रल गॅसियस ॲटम. इट इज जनरली एक्सप्रेस्ड इन किलोजूल पर मोल. लेफ्ट टू राईट इलेक्ट्रॉन अफिनिटी व्हॅल्यू इन्क्रीजेस due to increasing nuclear charge. Top to bottom electron affinity value decreases. Okay, but there is an abnormality is seen in case of fluorine and chlorine. What is the reason behind it? We have just discussed it. Okay, the next property is electronegativity. मित्रांनो पुढची प्रॉपर्टी आपण आता डिस्कशन करीत आहोत इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. काय डेफिनेशन आहे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीची? इट इज defined as the tendency of an atom. ॲटमची टेंडन्सी काय टेंडन्सी आहे टू अट्रॅक्ट कोव्हॅलंटली बॉन्डेड शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर टुवर्ड्स इटसेल्फ. कोव्हॅलंट बॉन्ड कसं तयार होतं बाय म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. बघा आपण इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा ट्रेंड बघतो आहे त्याच्यासाठी आपण इन ए पिरियडमध्ये म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन्समध्ये म्हणजे लेफ्टपासून राईटमध्ये इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी व्हॅल्यू इन्क्रीजेस. बघा बोरॉन कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन फ्लोरीन ॲटॉमिक नंबर 5 6 7 8 9 हे आहेत. त्यांच्या इलेक्ट्रोनेगेटिव्ह व्हॅल्यू बघा बोरॉनची 2 कार्बनची 2.5 नायट्रोजनची 3 ऑक्सिजनची 3.5 फ्लोरीनची किती आहे 4 आणि निऑनची किती आहे 0. निऑनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी 0 का आहे ते नोबल गॅस आहे इनर्ट गॅस आहे. ठीक आहे. हां आपण जर बघितलं लेफ्टपासून राईटकडे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीची व्हॅल्यू काय होतं ते इन्क्रीज होते. म्हणून काय म्हणतात इलेक्ट्रोनेगेटिव्ह व्हॅल्यू इन्क्रीजेस. काय कारण असेल याच्या मागचं लेफ्टपासून राईटकडे आपण जसं शिकतो तसं न्यूक्लिअर चार्ज वाढतो. न्यूक्लिअर चार्ज वाढला की न्यूक्लियस पॉवरफुल होतो. जेवढा न्यूक्लियस पॉवरफुल होईल तेवढं इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घेण्याची त्याची क्षमता इलेक्ट्रॉन पेअर स्वतःच्याकडे खेचून घेण्याची क्षमता म्हणजेच काय तर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. न्यूक्लियस जेवढा पॉवरफुल होईल तेवढी त्याची इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घेण्याची क्षमता वाढणार आहे. म्हणून इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होते मित्रांनो वाढते. सो इन अ पिरियड इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी व्हॅल्यू इन्क्रीजेस ॲज वी मूव फ्रॉम लेफ्ट टू राईट. आता आपण बघूयात इन अ ग्रुप म्हणजे टॉप टू बॉटम. बघा मित्रांनो इन अ ग्रुप इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी व्हॅल्यू डिक्रीजेस म्हणजे टॉप टू बॉटम इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी व्हॅल्यू कशी होते डिक्रीज होते. बघा फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 9 फ्लोरीनचा 17 ब्रोमीनचा 31 आयोडीनचा त्याच्यापेक्षा जास्त. म्हणजे टॉप टू बॉटम आपण जसं जातो तशी ॲटॉमिक साईज वाढते. ॲटॉमिक साईज जशी जशी वाढत जाईल मित्रांनो तशी इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कशी होत होते डिक्रीज होत होते. फ्लोरीनची 4 आहे तर शेवटचा जो एलिमेंट आहे हायड्रोजन ग्रुप डायटेस्टाईन त्याची किती आहे 2.2 4 3 2.8 2.5 2.2 म्हणजे कंटिन्युअसली इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीची व्हॅल्यू कशी होते मित्रांनो कमी होत जाते. ओके. सो फ्रेंड दिस इज ऑल अबाउट इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. ओके.
पुढची प्रॉपर्टी आपण बघतोय मित्रांनो मेटॅलिक कॅरेक्टर. मित्रांनो आपण बघतोय मेटॅलिक कॅरेक्टर. मेटल्स म्हणजे काय, जे इझिली इलेक्ट्रॉन्स देऊ शकतात त्यांना आपण काय म्हणतो मित्रांनो, मेटल्स. मग समजा अशा मेटल्सला समजा आपण एनर्जी प्रोव्हाइड केली तर त्याच्यातून इझिली इलेक्ट्रॉन्स बाहेर पडू शकतात. हे इलेक्ट्रॉन्स बाहेर पडण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आपण काय म्हणू शकतो मित्रांनो, मेटॅलिक कॅरेक्टर. म्हणून काय म्हणतंय, मेटल्स हॅव अ टेंडन्सी टू लूज द इलेक्ट्रॉन इफ सप्लाइड विथ द एनर्जी. मेटलचा समजा एनर्जी दिली, हीट केलं तर त्याच्यातून इलेक्ट्रॉन काय होऊ शकतात, बाहेर टाकले जाऊ शकतात. मग इलेक्ट्रॉन बाहेर पडण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आपण काय म्हणतोय, मेटॅलिक कॅरेक्टर म्हणतो. मित्रांनो हे जे आपले एस ब्लॉक एलिमेंट आहेत, एस ब्लॉक एलिमेंटचं मेटॅलिक कॅरेक्टर खूप जास्त असतं. ते इझिली इलेक्ट्रॉन देऊ शकतात. जेवढं इलेक्ट्रॉन देण्याची क्षमता जास्त असेल तेवढं त्याचं मेटॅलिक कॅरेक्टर जास्त असेल आणि तेवढा तो एलिमेंट कसा असेल, जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असेल. मग आपले हे जे एस ब्लॉक एलिमेंट आहेत, सोडियम असेल किंवा इतर हेलियम असेल, सोडियम असेल, पोटॅशियम असेल, जे काय एस ब्लॉकमध्ये आहेत ते इझिली इलेक्ट्रॉन देऊ शकतात तेव्हा ज्यावेळेस त्यांना आपण हीट प्रोव्हाइड करतो. त्यामुळे ते जास्त मेटॅलिक कॅरेक्टर दाखवतात. तर हे जे आपले पी ब्लॉकमधले एलिमेंट्स आहेत मित्रांनो, ते सहजा इलेक्ट्रॉन देत नाही, तर त्यांची इलेक्ट्रॉन घेण्याची जास्त प्रवृत्ती असते. इलेक्ट्रॉन त्यांनी गेन केलं तर त्यांचं ऑक्टेट कंप्लीट होतं. म्हणून आपले हे जे पी ब्लॉक एलिमेंट आहेत ते मोस्टली नॉन मेटॅलिक कॅरेक्टर दाखवतात. त्यांचं मेटॅलिक कॅरेक्टर कसं आहे, कमी आहे. त्याच्यामागचं कारण पण आहे मित्रांनो, आयोनायझेशन एनर्जी. जर आपण म्हटलं आयोनायझेशन एनर्जी म्हणजे काय, अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह मोस्ट लूजली बाउंडेड इलेक्ट्रॉन. हे जे मेटॅलिक कॅरेक्टर आहे, लेफ्ट पासून राईटकडे आपण जसे शिफ्ट होत जातो तसं मित्रांनो आयोनायझेशन एनर्जीची व्हॅल्यू वाढते. आयोनायझेशन एनर्जीची व्हॅल्यू वाढली तर त्याच्यातून इलेक्ट्रॉन बाहेर पडण्यासाठी आपल्याला हीट जास्त प्रोव्हाइड करावी लागते. म्हणून ते सहजासहजी इलेक्ट्रॉन बाहेर टाकत नाही. म्हणून आपले हे जे पी ब्लॉक एलिमेंट आहेत त्यांचं मेटॅलिक कॅरेक्टर कमी आहे. ते मोस्टली कसे आहे, नॉन मेटॅलिक आहे. ओके. म्हणून आजच्या लेक्चरमध्ये आपण 3 प्रॉपर्टी बघितल्या, इलेक्ट्रॉन अफिनिटी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि मेटॅलिक कॅरेक्टर. येत्या लेक्चरमध्ये आपण उरलेल्या प्रॉपर्टीज बघूयात. धन्यवाद.